आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास नारायण फडके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जनोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। रायगड जिल्हा परिषद सदस्य माननीय विलास नारायण फडके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, समाजोपयोगी सेवा तसेच इतर लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले। या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। उपस्थित मान्यवरांनी श्री फडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। समाजसेवेची परंपरा कायम ठेवत अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या वाढदिवसाप्रसंगी आम्ही कार्यक्रम उद्घाटन करत असताना आमचे जिल्हा चिटणीस महानगरपालिका प्रकाशजी मातेसाहेब आणि आमच्या तालुक्याचे तालुका चिटणीस राजेशजी केनी आणि काही मान्यवर आणि आमचे काका नामदेव शेठ फडके असे सर्व मंडळी उपस्थित होते आणि आमचे सहकारी। या उपस्थितीमध्ये आपला आरोग्य शिबिर असेल, डोळ्यांची तपासणी असेल, शासन आपल्या दारी अशा विविध योजना असतील आणि दत्त चिकित्सा म्हणजे असं अनेक प्रकारचं सर्व प्रकारचं आपला इथं नियोजन लोकांसाठी केला होता। आणि प्लस आपण त्याच्यामध्ये चष्मे वाटप फ्री होते, औषधं फ्री होती, दात चेक करताना त्यांना आणखी 500 रुपयाचा फ्रीमध्ये काहीतरी कुपन होतं, कारण तिथे जाऊन सुद्धा त्यांना काय खर्च करावा लागणार त्यांच्या रुग्णालयात गेलं तर। अशा प्रकारचा हे दुपारचा नियोजन होता। तर पाहायला गेलं तर आपण एक संकल्प केला होता की माझ्या वाढदिवसाला बुक आणा। त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या मित्रपरिवारांनी आज बुके बुक आणलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतो। बुक्याचं रूपांतर आपण कशा प्रकारे खरं तर मला अपेक्षित होतं का बुकेपेक्षा बुकच जास्त येतील, पण यावेळेला लोकांनी बुक्यांच्या ऐवजी बुके जास्त घेऊन आले। पण बुके म्हणजे कसं आहे, आज आपण घेतले आणि उद्या ते कचऱ्याच्या डब्यात जाणार आहेत। आता काहीकांना मी आवाहन केलं होतं, म्हणजे त्या निमंत्रणच्या पत्रिकेवरच मी टाकलं होतं तर बुके कोणीही आणू नये, कारण आम्ही 2-3 बुके तर लागले, त्यांना घ्यायचं असेल ते करू शकत होते। पण काहीकांना ते न वाचता बुके आणण्याची सवय असल्यामुळं अजूनपर्यंत ती सवय काही एकदम जाणार नाही। पण मागच्या वेळेला बऱ्यापैकी बुकच जास्त आणली होती, यावेळेला तरी बुके कमी। आणि ही बुके आपण आश्रमशाळा असतील, अशा गोरगरीब मुलं असतील त्यांच्यासाठी आपण ते वाटप करतो। मागच्या वर्षी आपण तशी सर्व शाळांना आपण बुके वह्या आपण वाटप केल्या होत्या, कारण आता आम्हाला ह्या वेळेला नियोजन करायला थोडासा उशीर, म्हणजे आम्हाला वेळ कमी मिळाला, कारण आता दीपा पाटलांच्या त्या नामकरणासाठी आम्ही गेली 15 दिवस आम्ही तिकडे मोर्चाबंदी करीत होतो, त्याच्यामुळे आम्हाला इकडं वेळ देताच नाही आला। मग हे 5 ते 4 दिवसात आम्ही आणि माझ्या सहकार्याने कार्यक्रम म्हणजे तयार केला आणि त्या प्रकारे राबवण्यात पण आला। पण तो कार्यक्रम खूप चांगलाच झाला। उलटा मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेला 4:30 वाजेपर्यंत शिबिराचा कार्यक्रम 10:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत चालूच होता। प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला काय संकल्प आहे आणि वाढदिवसापासून आपण कुठला संकल्प? प्रभागात आमच्या खूपच समस्या आहेत तशा, आम्ही बाकी इतर समस्या पूर्ण करतो, पण आमची एक पाण्याची समस्या खूप मोठी आहे। जी पाण्याची योजना मी या 5 गावासाठी घेऊन आलो, जलजीवनच्या नावाने त्या योजनेसाठी मी अथंग प्रयत्न केलं होतं आणि ती योजना राबवत होतो। पण राबवत असताना दुर्दैवानं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक लागला, झेडपीला प्रशासक लागला, त्याच्यानंतर आम्हाला ती इथे राजकारण होत असताना मोठ्या प्रमाणात राजकारण झालं आणि ती योजना माझ्या हातून कुठेतरी हायजॅक करून त्यांनी दुसऱ्याच्या हाती दिली। पण तिथे 2 वर्ष मी बघतोय, 2 वर्षात यांना कुठल्याही प्रकारचा 1 इंचाचा पण काम करता आला नाही।
फक्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन कुठेतरी खड्डे बनणं आणि लाईन टाकणं, बस याच्या पलीकडे काम नाही झालं. पण सर्व काही कोणी पण म्हणजे त्यांना मी आव्हानच करेन का या योजनेसाठी माझी जी मेहनत आहे ती मेहनत तुमच्यापैकी कोणाचीच कशाचीच मेहनत नाही, कारण मी त्याच्या सगळ्या योजनांचं ज्या काय एनओशा लागतील, अगदी ग्रामपंचायतीपासून फॉरेस्टपासून सगळ्या एनओशा या विलास फडके म्हणून मी सर्व घेऊन आलेलो होतो. आणि सगळे मेहनत आणि त्याच्यामध्ये जे काय योगदान मला पैशाचं लागला तिथे मी पैशाला पण तिथं कमी नाही पडलो. अशा प्रकारे ही योजना मी राबवली होती. परंतु दुर्दैव असेल आमच्या इथल्या जनतेचं का ती योजना हायजॅक करून कोणाची तरी हाती माती मारली आणि ती योजना आज रखडत गेलेली आहे. पंचायत सदस्य असताना आपल्या कार्यक्रमामध्ये उपक्रम आपण राबवले, आता जिल्ह्यासाठी भाजप असताना कशा प्रकारे उपक्रम राबवले जातात, काय दुर्दैव आहे? कसं जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही आमच्या परीने खूप योजना आणण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामपंचायती माध्यमातून आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये भरपूर कामे सुद्धा केली. गावं आम्हाला 5 आहेत. तशी बघायला गेलो तर ग्रामपंचायतीची कुवत कमी असताना सुद्धा आम्ही बऱ्यापैकी कामं आम्ही केली गेली होती. पण कसं आहे, आता ग्रामपंचायती आमच्याकडे नाही आहे आणि आमच्याकडे जिल्हा परिषदही नाही. त्याच्यामुळं आम्हाला आता जे काय आम्ही उतरून लोकांसाठी जो काय आमची योगदान आमचा असते तो आम्ही देतोच आहोत. आता वाढदिवस बोलल्यानंतर आमचा योगदानाचे लोकांसाठी आम्ही हिरिरीने प्रयत्न करतो. तसा बघायला गेलो तर तसा इकडे कोणाचा असा हा भाग नसतोच. वाढदिवस असला तर शक्यतो आपले कुठेतरी 10-20 लोक गोळा करायची, दारू प्यायची, असा प्रकार चालतो. पण चला का असू द्या, ते त्यांचा भाग आहे, आपला तो विषय नाही आहे. पण आपण ह्या इथल्या आमच्या ग्रामपंचायतच्या या विभागाच्या जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न म्हणजे त्यांच्यासाठी मेहनत घ्यायची आपली हिंमत आहे आणि आपण ती हिंमत ठेवणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.